विश्वा विश्वा प्लीज पटकन ही कॉफी घे आणि मला इथून जाऊ दे. ही तोंडावर पदर घेऊन का आली आहे? आता तू डोक्यावरून पदर का घेतला आहेस वगैरे प्रश्न प्लीज मला विचारू नकोस विश्वा. प्लीज. थँक्यू. या विचित्र मुलीची सईशी मैत्री कशी काय झाली? तोंड झाकून ठेवते म्हणजे हिच्या घरचे ऑर्थोडॉक्स दिसत आहेत. बाकी मरू दे, पण कॉफी मात्र मस्त केली आहे. बाबा कुठे जातात, काय करतात यावर लक्ष ठेवायला पाहिजे. काहीतरी भलतच चालू असतं यांचं, पण यांचं पाठलाग कसा करणार? हा, यांच्या गाडीतच लपतो. हा, यांच्या गाडीत बसायला हवं. काय करतात हे? हं? गाडी उघडीच ठेवून गेलेत बाबा. काय सॉलिड आहेत. तसंही म्हणा, कोण चोरून नेणार आहे खटारा? बरोबर आहे, उघडीच ठेवणार. अरे बापरे, कुठे लपू? कुठे लपू? गाडीत नको, गाडीत नको, गाडीत नको. डिक्कीत लपतो. डिक्की. या खटारामध्ये हा खजिना चांगले. मार्गशीर्ष चालू आहे, लक्ष्मी आली. काही नाही बाबा, मी इथून चाललो होतो तर आपली गाडी दिसली मला, म्हणून बघायला आलो. काय झालं गाडीला? ते काय, माझी गाडी उभी आहे तिथे. बघितलीस आपली गाडी? हो. मग आता? मग आता हा, मी जाऊ? हो. हो. सुटलो बाबा. बरोबर आहे. आता एवढं करेक्ट आहे, करेक्ट आहे. काय करतेस? बसेल. कोण बसेल? गिरणी बसेल. आई मी काय म्हणते, पण गिरणीचाच व्यवसाय डन करूया. अगं नाही, कल्पना चांगली आहे, पण अगं घरात गिरणी बसवली तर दिवसभर घरभर पीठ पीठ असेल ग, सगळ्यांना त्रास होईल. तेवढी मोठी गिरणी नाही आणायची आपल्याला आई. ती घरात वापरायला मिळते ना, घरघंटी, ती आणायची. म्हणजे कसं, मग थोड्या प्रमाणात आपण पीठ दळून घेऊ आणि पाठवून देऊ. तशी. अच्छा, किती खर्च येईल ग? मी सगळा खर्च काढलाय, साधारण 20-30 हजार लागतील आपल्याला. 30,000? हो. आणि ते कुठून आणायचे ग? हे खरं तर तेच ठरवायला पाहिजे आपल्याला. मी काय म्हणते, जयंतला विचारलं तर, किंवा गाडे पाटलांना? नाही, जावयांकडे हात नाही पसरायचे. आणि खरं सांगू का, आता यांच्याकडे पण काही नाही ग. जे होते नव्हते ते सगळे सासूबाईंच्या आजारपणात खर्च झाले बघ. आई मी काय म्हणते, आपण बँकेतनं कर्ज घेतलं तर? नाही, मागे एकदा मी आणि हे गेलो होतो ना बँकेत, तेव्हा मी तिथे वाचलं होतं की लघु उद्योग करणाऱ्या महिलांना ना बँक कर्ज देते. तू आणि संतोष कर्ज घ्यायला बँकेत गेला होता? गेलो होतो.
म्हणजे हे घेऊन गेले होते मला माहिती नाही पुढे त्याचं काय झालं कसं झालं. मला तर माहितीच आहे ना यांच्या डोक्यात काही खूळ येतं ते तसंच. आई मी आलेच. हा. तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? स्वतःच्या भाऊजाई सोबत तुम्ही बाहेर फिरायला जाता आणि माझा काय प्रॉब्लेम आहे विचार. फिरायला गेलो नव्हतो, सिद्धूला भेटायला जेलमध्ये गेलो होतो. आणि तू काय चिडतेस ग माझ्यावर? मी चिडायला पाहिजे तुझ्यावर? त्या विश्वासाने सगळं काही सांगितलं, तू दिली सगळी माहिती त्या आजीला सांगून. आता केवढा राडा झाला घरात. त्या भावनाला आजी नाही नाही ते बोलली, बघितलंस ना तू? अच्छा, आता पण तिची बाजू घेऊन मलाच ऐकवा. ऐकवत नाहीये मी, प्लीज. आणि तुझे गैरसमज आणि हेवे दावे ना जरा बाजूला ठेव, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नीलू कळलं? तुला काय कळणार आहे म्हणा ते. मीच चूक केली, तुला सांगितलं बाहेर चाललोय ते. त्या बिचारा भावनावर आणि माझ्यावर घाणेरडे आरोप केलेस ना, म्हणून मला सांगावं लागलं मी बाहेर चाललोय ते. वा, म्हणजे जर मी आरोप केला नसता तर तुमचा प्लॅन रेडीच होता. तर आजी ना एकदम बरोबर बोलते तुमच्याविषयी. आणि एक काम करा ना, आता सगळं काही सांगता येतच ना, अजून काय लपवलं ते पण सांगू. बस बाई बस. अगं किती त्रास द्याल त्या भावनाला. घरी आल्यापासून ती मुलगी नुसती परीक्षाच देते. अच्छा, या घरात आल्यापासून मला सतत अपमान सहन करावा लागतो. सगळे मान त्या सिद्धूला मिळतात. माझ्या नवऱ्याला म्हणजे तुम्हाला इतकी घाणेरडी वागणूक मिळते. एखादी गोष्ट माझ्यासाठी करा म्हटलं तर ते देखील होत नाही तुमच्याकडून. भावनाला आजी बोलते ना तर सिद्धू सगळ्या घरच्यांच्या विरोधात तिच्या बाजूने उभा राहतो. तुम्ही राहता कधी माझ्या बाजूने उभे? अशीच एकदा माझी बाजू तुमच्या घरच्यांसमोर माझ्यासाठी घ्या, मग बघू. जयंत, जयंत, ए जयंत. ताई, हेच नाव आहे ना विश्वाच्या होणाऱ्या बायकोचं? बट आय एम शुअर जो डबा मी विश्वास सोबत ऑफिसमध्ये खाल्ला तो तिने नव्हता बनवलेला. आता मला काही करून त्याच्या घरात एंट्री मिळायला हवी. मग किचनमध्ये जाऊन तिला कसं शोधायचं हे माझं मी बघून घेईन.